नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दुर्वास गोसावी रुद्राजी स्टडी पॉईंट या एज्युकेशनल व्हिडिओ चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण संपूर्ण मराठी व्याकरण सिरीज अभ्यासत आहोत. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वर्णमाला व वर्णांचे प्रकार ह्या प्रकाराचा अभ्यास केलेला होता. तर आज आपण संधी या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत. चला तर मग जास्त उशीर न करता आपण वळूयात आपल्या टॉपिककडे. मित्रांनो, संधी हा व्याकरण प्रकार अभ्यासत असताना आपल्याला काही व्याख्यांचा आधार घेऊन हा प्रकार समजून घ्यावा लागतो. तर या ठिकाणी काही व्याख्या दिलेल्या आहेत, ते आपण पाहणार आहोत. या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे, तर जोड शब्द तयार करत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात व त्या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात, तर संधी असे म्हणतात. जेव्हा आपल्यासमोर परीक्षेत काही शब्द दिलेले असतात, त्या शब्दांचा आपल्याला विग्रह करावा लागतो आणि विग्रह केल्यानंतर आपल्याला समजून येते की कोणते दोन वर्ण हे एकमेकात मिसळलेले आहेत आणि त्या दोन वर्णांच्या ऐवजी एकच वर्ण कशा प्रकारे तयार झालेला आहे आणि तो एकच शब्द त्यातून कसा तयार झालेला आहे हे आपल्याला विग्रहाच्या सहाय्याने समजून घ्यावं लागतं. त्यानंतर अजून एक दुसरी व्याख्या दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा यासारखीच काही माहिती दिलेली आहे. पहा, संधीमध्ये एकत्र येणाऱ्या पदांपैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण एकत्र येऊन त्या दोहोंबद्दल काय होतो, तर एकच वर्ण या ठिकाणी तयार होतो. मात्र संधी आणि सामासिक शब्द यांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर सामासिक शब्द म्हणजे काय, तर समासात मात्र दोन शब्द फक्त शेजारी लिहिलेले असतात. ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहणारच आहोत. पहा, काही उदाहरणे या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये संयुक्त शब्द, सामासिक शब्द आणि संधी काय असतं ते आपण समजून घेणार आहोत. पहिलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे संयुक्त शब्दांचं. संयुक्त शब्द म्हणजे काय, तर जोड शब्द, जसं की शुभ, लाभ. सामासिक शब्द म्हणजे काय, की दोन शब्द या ठिकाणी जवळजवळ ठेवलेले आहेत, जसं की आई, वडील. आई हा एक वेगळा शब्द आहे, वडील वेगळा शब्द आहे, परंतु या दोन्ही शब्दांना जोडून दोन्ही शब्द जवळजवळ ठेवून तो एकच शब्द तयार झालेला आहे. परंतु संधी ही थोडं वेगळा प्रकार आहे. कसा, की सूर्योदय, सूर्य अधिक उदय हे दोन शब्द मिळून या ठिकाणी सूर्योदय हा शब्द तयार झालेला आहे. आता या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर यात दोन शब्द एकत्र येऊन आणि दोन्ही शब्दांचा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र करून एकच वर्ण तयार झालेला आहे आणि सूर्योदय हा शब्द सूर्य अधिक उदय या दोन शब्दांपासून एकच शब्द येथे आपल्याला तयार झालेला दिसून येतो. संधीचे तीन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी. या तीनही प्रकारांचा अभ्यास करत असताना आपण एक एक प्रकाराचा व्याख्येनुसार आणि उदाहरणानुसार अभ्यास करणार आहोत. यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे स्वरसंधी. या प्रकाराचा अभ्यास करत असताना जेव्हा आपण दिलेल्या शब्दाचा विग्रह करतो, फोड करतो, तेव्हा आपल्याला दिसून येते की स्वर अधिक स्वर मिळून हा शब्द तयार झालेला असतो. याची व्याख्या आपण पाहिलेलीच आहे की एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील, एकमेकांजवळ किंवा एकमेकांशेजारी येणारे वर्ण. आता थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की संधी ओळखायची असेल तर आपल्याला विग्रह करून जवळ येणारे वर्ण हे नेमके स्वर असतात की व्यंजन हे आपल्याला पाहावं लागतं. आणि जेव्हा आपण एखाद्या शब्दाचं विग्रह करत असतो, एखाद्या शब्दाची फोड करत असतो, तर फोड केल्यानंतर जर का आपल्याला त्या जवळजवळ येणाऱ्या वर्णात जर दोन्हीही स्वर असतील असं जर जाणवलं किंवा असा जर अनुभव आपल्याला आला तर समजायचं की हा प्रकार स्वर संधी म्हणून ओळखला जातो.
याची काही उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे विद्यार्थी, दुसरं आहे देवालय. आता विद्यार्थी या शब्दाचा विग्रह जर आपण केला तर विद्यार्थी शब्दाचा विग्रह केल्यानंतर विद्या अधिक अर्थी. आता विद्याच्या शेवटी आ हा वर्ण आलेला आहे, म्हणजे स्वर आलेला आहे, आणि नंतर अर्थीच्या सुरुवातीला या ठिकाणी अ हा स्वर आलेला आहे. जेव्हा आपण विग्रह केला तर दोन स्वर या ठिकाणी एकत्र येऊन विद्यार्थी हा शब्द तयार झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच देवालय या शब्दाचा जर आपण विग्रह केला, देव वच्या शेवटी अ आलेला आहे, पहा वच्या शेवटी अ, आणि त्यानंतर त्याला जॉईंट झालेला आहे किंवा त्याच्या जवळ आलेला आ हा एक स्वर आलेला आहे, म्हणजे अ आणि आ हे दोन स्वर मिळून देवालय हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येतो. मग व्याख्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे की एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर दोन्हीही स्वर असतील तर तेव्हा समजायचं की तो स्वर संधी हा प्रकार आहे. स्वर संधीचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला दीर्घत्व संधी हा त्याचा उपप्रकार सुद्धा अभ्यासायला मिळतो. तर या ठिकाणी आपण दीर्घत्व संधी म्हणजे काय हे सुद्धा अभ्यासून घेणार आहोत, कारण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सखोल अभ्यास म्हणून हा मुद्दासुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. तर दीर्घत्व संधी म्हणजे काय हे व्याख्येनुसार आपण पाहणार आहोत. व्याख्येत काय सांगितलेलं आहे की सजातीय स्वर लागोपाठ आल्यास, सजातीय स्वर म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर हे सजातीय स्वर जेव्हा आपण शब्दाची फोड करतो किंवा शब्दाचा विग्रह करतो तेव्हा आपल्याला विग्रह केल्यानंतर दोन शब्द हे दोन सजातीय स्वर मिळून जर त्यांचा एक दीर्घ स्वर तयार झालेला आपल्याला दिसून आला तर तेव्हा समजायचं की ते दीर्घत्व संधी म्हणून ओळखलं जातं. या व्याख्येमध्ये सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे की सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर या ठिकाणी तयार होतो आणि या तयार होण्याच्या प्रक्रियेतून जो शब्द तयार होतो त्याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. जसं की पहा की जर एखाद्या शब्दाच्या शेवटी आ आला असेल आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला अ आला असेल, अ हा स्वर आला असेल. आता हे दोन वर्ण आहेत, दोन स्वर आहेत, परंतु कसे आहेत तर हे सजातीय आहेत, सजातीय स्वर आहेत. आता ह्या दोन शब्दांनी मिळून किंवा ह्या दोन स्वरांनी मिळून या ठिकाणी फक्त आ हा स्वर तयार होऊन या ठिकाणी एक संधी तयार होते, एक शब्द तयार होतो. हेच आपण उदाहरणाच्या माध्यमातून सुद्धा पाहणार आहोत. कसं ते पुढे पाहूयात. काही उदाहरणे तुम्हाला मी देऊन त्याचं स्पष्टीकरण करून दाखवतो. हे पहा, या ठिकाणी काही उदाहरणे आपल्याला दिलेले आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे सूर्यास्त. जर का या सूर्यास्त या शब्दाचा विग्रह आपण केला तर सूर्य या शब्दामध्ये अ हा एक स्वर आलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या शब्दात अस्त हा दुसरा शब्द आलेला आहे, दुसरा स्वर आलेला आहे आणि ह्या दोन्ही स्वरां मिळून एक दीर्घ स्वर तयार झालेला आहे, तो म्हणजे आ. हा दीर्घ स्वर आपल्याला तयार झालेला दिसून येतो. सूर्य अधिक अस्त हे दोन्ही सजातीय स्वर मिळून या ठिकाणी दीर्घ स्वर तयार झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच दुसरं उदाहरण सुद्धा आपल्याला पाहता येईल, ते म्हणजे कटाक्ष. या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर कट ट यानंतर अ हा स्वर आलेला आहे, अक्ष अ हा स्वर आलेला आहे आणि या दोन्ही सजातीय स्वर मिळून आ हे दीर्घ स्वर तयार झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच पुरुषार्थ या शब्दाचा विग्रह केल्यानंतर सुद्धा दोन सजातीय स्वर मिळून दीर्घ स्वर या ठिकाणी तयार झालेला आहे, पुरुष अधिक अर्थ, आणि या मिळून पुरुषार्थ हा शब्द तयार झालेला आहे. असंच
दोन सजातीय स्वर एकत्र येऊन जर दीर्घ स्वर त्यातून तयार होत असेल आणि तयार होणारा शब्द हा आपल्या समोर ठेवल्यानंतर आपल्याला त्या शब्दाला ओळखता येतं की हा दीर्घत्व संधी या प्रकाराचा तो शब्द आहे. पुढे काही नियम दिलेले आहेत पहा. एक टीप दिलेली आहे. दीर्घ संधी कशी ओळखावी. आता स्पर्धा परीक्षेत जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा दीर्घत्व संधी ओळखण्यासाठी आपल्याला प्रश्न दिलेले असतात. तर कशा पद्धतीने ती संधी ओळखावी लागते तर पहा की संधी होऊन तयार झालेला जो वर्ण आहे त्या वर्णाला काय असतो तर काना दिलेला असतो किंवा दुसरा उकार असतो किंवा दुसरी वेलांटी ही दिलेली असते. दुसरा काना, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असं तयार झालेल्या शब्दातून जर आपल्याला दिसून आलं तर समजायचं की ती दीर्घत्व संधी हा प्रकाराचा तो शब्द आहे. ह्या संधी प्रकारातील तो शब्द आहे. आपल्याला पटकन काही सेकंदाच्या आत हे उत्तर आपल्याला प्रश्नातून शोधता येते. हा नियम खूप महत्त्वाचा आहे म्हणून काळजीपूर्वक ह्या नियमांचा आपण अभ्यास केला पाहिजे. संधी या व्याकरण प्रकाराचा अभ्यास करत असताना आपल्याला अजून एक नियम लक्षात ठेवावा लागेल. तो म्हणजे काही शब्द तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर ते तत्सम शब्द आहेत. तत्सम म्हणजे संस्कृतमधून आलेले ते शब्द असतात मात्र मराठीत येताना ते आहे त्याच स्वरूपात आलेले असतात. त्यांच्या बाबतीत एक नियम आहे तो म्हणजे कोणता की संस्कृतमध्ये जर या शब्दांचं लेखन केलं कोणते शब्द ते म्हणजे कवी, हरी, वायू, प्रीती, गुरु हे तत्सम शब्द मराठीत जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा मात्र त्यांना दीर्घांत म्हणजे ते शब्द ऱ्हस्व आहेत परंतु लेखन करताना आपण त्यांना दीर्घ लेखन करत असतो. जसं की कवी, हरी, गुरु, वायू, प्रीती असं आपण त्यांना दीर्घांत म्हणजे दीर्घ स्वरूपाचं लेखन त्या शब्दांचं आपण करत असतो. हा नियमसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ते का कारण जेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षेत या संबंधित प्रश्न विचारले जातात तेव्हा या शब्दांचं लेखन हे ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरूपात सुद्धा केलेले असतं आणि व्याकरणिकदृष्ट्या आपल्याला योग्य लेखन करता येणं खूप गरजेचं असतं. जसं की उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. आपल्यासमोर कवीश्वर हा शब्द दिलेला आहे पहा. कवीश्वर जर या कवीश्वर शब्दाचा विग्रह आपण केला तर येथे आपल्याला दिसतंय की कवी हा शब्द ऱ्हस्व स्वरूपाचा लिहिलेला आहे मात्र जेव्हा त्याचा संधी होऊन शब्द तयार होतो तेव्हा तो दीर्घांत लेखन करून आलेला आहे. तसंच परीक्षा हा शब्द आलेला आहे पहा. परीक्षा परीक्षा या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर परी हा शब्द आपल्याला ऱ्हस्व स्वरूपात लिहिलेला दिसून येतोय आणि संधी होऊन आलेला शब्द हा दीर्घांत लेखन केलेला दिसून येतो. हा नियम येथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आता पुढे पहा की संधी या प्रकारातच आदेश हा सुद्धा एक मुद्दा अभ्यासायला आपल्याला मिळतो. तर आदेश म्हणजे काय संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे याला आदेश म्हणतात. काय तर संधी जेव्हा आपण करतो तेव्हा एक वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे त्यात काही बदल झालेले असतात त्याला आदेश असे म्हणतात. जसे की उदाहरण दिलेलं आहे पहा. जर का एखादा शब्द आपल्याला दिलेला असेल तर त्या शब्दाचा विग्रह केल्यानंतर त्यातला पहिल्या शब्दातील म्हणजे पहिल्या पदातील शेवटचा वर्ण जर का आ असेल आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण जर का ई असेल तर त्या दोन्ही स्वरांनी मिळून ए हा स्वर तयार होतो आणि नंतर मग त्याचा संधी होऊन शब्द तयार केला जातो. तसंच दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अजून दुसरा नियम तयार करता येईल. तो म्हणजे जर पहिल्या पदातील शेवटचा वर्ण किंवा स्वर जर आ असेल आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण जर उ असेल तर तयार होणारा स्वर कोणता असतो तर ओ हा स्वर असतो. त्यानंतर अजून एक नियम तयार करता येईल. हे खालचे तीनही स्वर मिळून जर अर हा शब्द तयार होत असेल म्हणजे अ आणि
रू याने मिळून जर अर हा शब्द तयार होत असेल, आ किंवा रू मिळून हे दोन्ही हे स्वर मिळून जर अर हा शब्द तयार होत असेल आणि संधी होणारा शब्द जर उच्चारताना अर या अर्थाने किंवा उच्चारतेचा अर होत असेल तर तेव्हा आदेश होणे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे अजून एक प्रकार आपल्याला या संधी प्रकारात अभ्यासायला मिळतो, तो म्हणजे गुणादेश. तर गुणादेश म्हणजे काय, तर जेव्हा दोन वर्ण एकत्र येऊन ए ओ अर असा बदल झाल्याने याला गुणादेश असे म्हणतात. जेव्हा दोन वर्ण एकत्र येतात आणि त्या दोन वर्णांविषयी ए ओ किंवा अर असं उच्चारण त्या ठिकाणी त्या शब्दाचं होत असेल तर तेव्हा गुणादेश झालेला आपल्याला दिसून येतो. जसे की काही उदाहरणे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. ईश्वरेच्छा. आता या शब्दाचा विग्रह जर केला तर ईश्वर अधिक इच्छा. आता यातला पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आलेला आहे अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण आलेला आहे ई आणि त्या दोन्ही मिळून ए हा वर्ण तयार झालेला आहे. दुसरा शब्द आहे पहा या ठिकाणी, दुसरा शब्द आहे महेंद्र. याचा जर आपण विग्रह केला तर विग्रह करताना पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आहे आ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण आहे ई आणि हे दोन्ही वर्ण मिळून ए हा स्वर तयार झालेला आहे किंवा हा वर्ण तयार झालेला आहे. आणि महाइंद्र या दोन शब्दांचा महेंद्र हा संधी होऊन तयार झालेला शब्द आपल्यासमोर दिसून येतो. तसंच पुढचंही उदाहरण आपल्याला पाहता येईल, ते म्हणजे चंद्र अधिक उदय. या दोन शब्दांनी मिळून संधी होऊन तयार झालेला चंद्रोदय हा शब्द आलेला आहे. चंद्रोदयाचा जर आपण विग्रह केला तर पहिल्या पदातील शेवटचा शब्दाचा जो काही वर्ण आहे तो आहे अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण आहे उ आणि त्या दोन्हीही स्वरांनी मिळून किंवा वर्णांनी मिळून या ठिकाणी ओ हा स्वर तयार झालेला आहे. आणि चंद्र अधिक उदय हे दोन शब्द मिळून एकच संधी होऊन तयार झालेला शब्द आहे, तो म्हणजे चंद्रोदय. पुढे अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे रुद्धयादेश. आपल्याला स्क्रीनवरती काही स्वर दिलेले आहेत आणि दोन स्वरांनी मिळून काही नवीन स्वर तयार झालेले आपल्याला दिसून येतात. वरील प्रकारे स्वर तयार झाल्यास त्यास काय म्हणतात, तर रुद्धयादेश. आता पहा, जर अ किंवा ए मिळून जर ऐ झाला असेल किंवा आ किंवा ऐ मिळून जर ऐ झाला असेल तर त्याला रुद्धयादेश असे म्हणतात. तसंच अ किंवा आ किंवा ओ किंवा औ मिळून जर औ तयार झाला असेल तर त्याला सुद्धा काय म्हणतात, रुद्धयादेश असे म्हणतात. जसं की आपल्याला उदाहरणामध्ये पाहता येईल की क्षणिक हा शब्द आपल्याला उदाहरणात दिलेला आहे. क्षणिक या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर क्षण अधिक एक, अ आणि ए मिळून ऐ हा शब्द तयार झालेला आहे. अ आणि ए मिळून या ठिकाणी काय झालेला आहे, तर ऐ हा स्वर आलेला आहे. या ठिकाणी क्षणिक हा शब्द तयार झालेला आहे. तसे वृक्ष औदार्य हा दुसरा शब्द आलेला आहे. वृक्ष अधिक औदार्य. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे तो म्हणजे अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण आहे किंवा स्वर आहे तो म्हणजे औ आणि या दोन्ही स्वरांनी मिळून औ हा एक स्वर तयार झालेला आहे. आणि दोन स्वर मिळून किंवा दोन वर्ण मिळून या ठिकाणी औ हा स्वर तयार होऊन वृक्ष अधिक औदार्य या दोन्ही स्वरांचं किंवा दोन्ही शब्दांनी मिळून वृक्षौदार्य हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे जर एखादा शब्द तयार झाला असेल तर त्याला म्हणतात रुद्ध्यादेश. मित्रांनो, आजच्यासाठी स्वरसंधी हा एकच प्रकार आपण अभ्यासणार आहोत. जर या एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तीनही संधीचे प्रकार अभ्यासले तर आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि समजण्यात तुम्हालासुद्धा अवघड जाईल. त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने हे तीनही प्रकार
व्यवस्थितरित्या अभ्यासून घेणार आहोत. म्हणून आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये फक्त आपण स्वरसंधी या प्रकाराचाच अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढील 2 प्रकार अभ्यासणार आहोत. तर नक्कीच ते प्रकार समजून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही ते पुढील येणारे व्हिडिओ लेक्चर पाहायचे आहेत. धन्यवाद.